नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी पहिल्यांदाच मोमो दाखवले, जेणेकरून आजच्या व्हिडिओमध्ये आहे मोमोची रेसिपी. तर तुम्हाला मी सांगेन की काय काय वापरलं आहे मोमोमध्ये. तर इथे मी सोयाबीनचे मोमो करणार होते. तर सोयाबीन शिजून त्याला चांगलं बारीक करून घेतले होते. अर्थात त्याच्यामध्ये मी गाजर टाकणार होते. तुमच्याकडे ज्याही भाज्या असतील तर तुम्ही त्यामध्ये बारीक किसून नाहीतर मिक्सरला वाटून करू शकता. हे आहे स्टफिंगचं पेस्ट तयार केले. इथे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकून वाटलंय, व्यवस्थित बारीक वाटून घेतलंय. तर आता आपण हे ज्या भाज्या होत्या या बारीक चिरलेल्या होत्या, काही खिसून घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण मिरेपूड टाकूया, ब्लॅक पेपर पावडर. तर ही व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या. व्यवस्थित दोन्ही हाताने तुम्ही मिक्स करून घ्या, जेणेकरून मीठ आणि मिरे पावडर सगळ्या व्हेजिटेबलला लागेल, भाज्यांना. तर ते मिक्स व्यवस्थित करून घ्या, कारण ते पाणी सोडतं. तर ते आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये टाकलं असतं तर खूप पाणी सुटलं असतं. तुम्हाला दाखवेनच ह्याच्यातून म्हणजे मीठ टाकल्यानंतर किती पाणी सुटतं ते. तर आता आपण हे 5-10 मिनटं साईडलाच ठेवून देऊ, जेणेकरून त्याला पाणी व्यवस्थित सुटेल. तर सोयाबीनमध्ये आता आपण ती पेस्ट वगैरे टाकून घेऊया. तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाका, कारण त्यामध्ये हिरवी मिरचीही होती. हे पूर्ण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित मिक्स सगळीकडे तो जे वाटण केलेलं आहे ते सगळीकडे लागेल. तर हे बघा, तुम्हाला मी दाखवते ह्याला पाणी किती सुटलं असेल ते. असं दुसऱ्या भांड्यामध्ये असं हे, नाहीतर तुम्ही फडक्यातही बांधून ठेवू शकता थोडा वेळ, 5-10 मिनटं, जेणेकरून ते पाणी नितळू शकेल. माझ्याकडे फडकं नव्हतं तर मी असं हातानेच थोडंसं त्यातून दाबून पाणी काढलं होतं. जास्त पण दाबू नका त्याला, कारण ते ड्राय झालं तर मग परत मोमोज खूप आतमधून ड्राय होतील. थोडंसं पाणी त्याच्यामध्ये राहून दिलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी सगळं जेवढं पण आपण ते भाज्या ठेवल्या होत्या साईडला, त्या सगळ्या मी आता तर आता आपण इथे ते पाणी काढून घेतलं होतं व्हेजिटेबल्समधून. तर तुम्ही बघू शकता जास्त पाणी नाही आहे, ते थोडंसं ड्रायच आहे. कारण आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत व्हिनेगर आणि डार्क सोया सॉस, तर ते लिक्विड असल्यामुळे हे थोडंसं आतमध्ये मॉइश्चर येईलच त्याला. तर तुम्ही इथे व्हिनेगर घ्या 1.5 चमचा, आणि डार्क सोया सॉस घ्या तुम्ही, हा 1-1.5 चमचाच घ्या. आणि ते चांगलं असं थोडं हाताने
दाबून मिक्स करा, जेणेकरून ते लिक्विड असल्यामुळे सगळीकडे लागेल. तर यामध्ये आपण बटरही मेल्ट करून टाकणार आहे, कारण त्यामध्ये मोमोजची खूप चव वाढते बटर टाकल्यावर. तुम्ही तेलही टाकू शकता, पण बटरची चांगली टेस्ट येते. आणि बटर इथे मेल्ट झाले, पण ते थंड झाल्यावरच टाका, जास्त गरम टाकू नका. तसं रूम टेम्परेचरला आल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकून ते मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपण मैदा मळून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ, तेल टाकून मी पहिलं असं सगळं मिक्स करून घेतलं. जास्त तेल नका टाकू, 1 चमचाच टाका. आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्या, जेणेकरून जास्त ते सॉफ्ट होणार नाही. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मळलं आहे. ते जास्त घट्ट नाही मळायचे, जास्त नरमही नाही मळायचे. बघू शकता तुम्ही. ते जे छोटे छोटे गोळा करून घ्यायच्या, आपण पुरीला करतो तसं. तर आपण आता हे लाटून घेऊया. ह्याला तुम्ही पीठ लावू नका. पीठ लावल्यावर ते एकदम लाटतं, पण परत ते त्याच्या जागेवर येतं, कारण त्याच्यामध्ये खूप सारं ग्लुटेन असतं मैद्यामध्ये, म्हणून ते तसं होतं. तर तुम्ही असं पोळपाटावर चांगलं लाटून घ्या. तर जास्त ते पातळ पण नाही लाटायचं आणि जास्त जाडही नाही लाटायचं. तुम्हाला मी दाखवते ते कशा पद्धतीने ठेवायचं आहे. एवढीच त्याची साईज ठेवा तुम्ही. तर आता आपण इथे मोमो स्टफ करायला घेऊया. ती लाटलेली छोटी पोळी हातावर घेऊया आणि त्याच्यामध्ये असं स्टफिंग भरून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. आणि असं व्यवस्थित खाली ठेवून करा, तुम्हाला जर सवय नसेल तर. आणि अर्ध्याच ठिकाणी घड्या घालून मागची साईड त्याच्यावर बंद करून घ्यायची, जेणेकरून हा एक आकार तुम्हाला दिसेलच. आणि व्यवस्थित ते प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते कुठल्या साईडून ओपन राहणार नाही. दुसरा प्रकारही दाखवते. आपण करंजी करतो त्या प्रकारे ह्याला आपण पूर्ण हे जे साईड बंद करून घेऊया. हे कुठेही उघडं ठेवू नका. आणि हे जे शेवटचे टोक आहेत एकमेकांना चिटकून घ्या. हा एक वेगळा प्रकार अजून एक आहे मोमोजचा. अजून एक हा प्रकार आहे. तुम्हाला कोणतेही इझी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा. व्यवस्थित बंद करून घ्यायचं असंच. तर इथे आपले रेडी आहेत. तर आपण आता हे स्टीम द्यायला, माझ्याकडे स्टीमर नाही आहे, तर मी कढईमध्येच असं खाली एक डब्बा ठेवला होता, त्याच्यामध्ये वरती हे अशी ताट ठेवली होती, त्याच्यावरच मी स्टीम देत होती मोमोजला. आणि पाणी टाकून आधीच त्याला जरा गरम करून घ्या, जेणेकरून नंतर स्टीम लगेच होईल. आणि मीडियम गॅसवरच तुम्ही करा.
असे व्यवस्थित खाली पहिला तेल लावा जेणेकरून ते चिकटणार नाहीत. आणि थोडीशी जागा ठेवा त्याच्यामध्ये, कारण ते स्टीममध्ये फुगतात थोडेसे मोमोज. तर आता आपण ते बंद करून ठेवून देऊया. अर्धा तास खूप झाला, ते तुम्ही बघू शकता. तर आता आपले इथे मोमोज रेडी आहेत. तर त्याचबरोबर मी केली होती टोमॅटोची रेड चटणी. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि धन्यवाद तुमच्या सर्वांना की आमचा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.